आपण काहीतरी घेऊन खाऊया. पण माझ्याकडे तर मुळीच पैसे नाही. माझ्याकडे आहे ना. चल मग आपण बर्फाचा त्या घाणपाणी बनलेल्या बर्फाचा गोळा कशाला खायचा? तुझ्याकडे जर पाणी आहे तर पाणी पी ना. बर मग आपण वडापाव खाऊया. अरे पण मिठाई आणि वडापाव हे पदार्थ शिळेही असतात. आणि एकदा माझ्या बाबांनी मला प्रत्यक्ष दाखवलं होतं वडापाव बनवताना. त्यांचे मळलेले कपडे असतात, गटाराजवळची जागा असते आणि कधी कधी तर त्यांचं वडापाव शिळे सुद्धा असतात. बर मग आपण आवळे फळे खाऊया. ते तरी झाडावर असतात आणि किंवा फ्रेशही असतात. पण दिवसभराची धूळ त्याच्यावरती उडलेली असते म्हणून ते घाण होतात. आपण त्याला धुतल्याशिवाय खाऊ शकत नाही. काय तो रोज लहान लहान बर्फाचा गोळा खायचा म्हणून त्याच्या गळ्यातल्या गाठी सुजल्या. आता त्याची 15 दिवस शाळा बुडाली. त्याच्या पोटात जंत झाले होते. त्याच्या आईने माझ्या आईला सांगितलं आणि माझ्या आईने मला सांगितलं. पण मग मी तुला तिथं खाऊ. हा घे आईने बनवलेला डबा. हा पौष्टिकही असतो.